HRMSच्या या लॉन्चच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी, सहकारी मंत्री मंगलप्रभात लोढाजी, जयकुमार रावलजी, राज्याचे मुख्य सचिव श्री राजेश अग्रवालजी, ज्यांनी हे संपूर्ण कार्य 2 वर्ष मेहनत करून इथपर्यंत आणलं, त्या अपर मुख्य सचिव श्रीमती व्ही राधा, उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की आज एक अत्यंत महत्त्वाची व्यवस्था एका मोठ्या परिश्रमानंतर आपण या ठिकाणी कार्यान्वित केली आहे. खरं म्हणजे HRMS ही जी काही व्यवस्था आपण उभी केली आहे, या व्यवस्थेमुळे एकूणच आपलं प्रशासन, प्रशासनाची गती आणि प्रशासनात काम करणारे अधिकारी, कर्मचारी यांचा उत्साह, या सगळ्या गोष्टींवर एक अतिशय सकारात्मक परिणाम होणार आहे. खरं तर जेव्हा याची सुरुवात झाली आणि सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा व्ही राधा मॅडमनी या संदर्भात काही विषय मांडले, तेव्हा माझ्या देखील एक गोष्ट लक्षात आली की राज्यातला तुलनेनं सर्वात महत्त्वाचा विभाग हा GAD आहे आणि राज्यातला तुलनेनं सर्वात दुर्लक्षित विभागही GAD आहे. प्रत्येक मुख्यमंत्री GAD विभाग आपल्याकडे ठेवतो. GAD ला अप्पर मुख्य सचिव दर्जाचा एक मोठा अधिकारी आपण देतो. मुख्यमंत्र्याला त्या विभागाशी घेणं देणं नसतं, त्या अधिकाऱ्याला घेणं देणं नसतं असं मी म्हणणार नाही, पण थोडी अनिच्छा असते की मला कुठे आणून ठेवलं, मी एवढा क्षमतावान अधिकारी आणि मला का GADत बसवलं. अशा प्रकारचं एक चित्र आपण खूप वर्ष बघितलं. 14 ते 19 मी देखील मुख्यमंत्री असताना माझ्याकडे GAD ठेवला होता, पण त्यावेळी GADची शक्ती माझ्या लक्षात आली नाही आणि त्यामुळे ते 5 वर्ष मी देखील GAD मध्ये आलेली आपल्याकडची फाईल मान्य करणे एवढंच आपलं इति कर्तव्य आहे, यापेक्षा जास्त काही करण्याची आवश्यकता नाही आहे, अशा पद्धतीनं GADचा कारभार चालवला. आणि मला असं वाटतं की एकूणच एखाद्या सिस्टीमचा जर आपण विचार केला तर देर आर टाइम्स when system collapse because of its own weight. आणि आपली जी HR सिस्टीम आहे ती त्या स्थितीत आहे किंवा त्या स्थितीत होती. इट हॅज ऑलरेडी स्टार्टेड कोलॅप्सिंग बिकॉज ऑफ इट्स ओन वेट. आपलं एकूण जो काही कार्यक्रम चालला होता हा भगवान भरोसेच चालला होता, म्हणजे जगन्नाथाची यात्राच होती, पण ती वेगळ्या प्रकारची यात्रा आपली चालली होती. त्यामुळे अशा गोष्टी चालायच्या तिथपर्यंत चालतात आणि एक दिवशी कोलॅप्स होतात. आपल्या सुदैवाने कोलॅप्स व्हायच्या आधी आपण त्याच्यामध्ये महत्त्वाचं इंटरव्हेन्शन केलं आणि आज मला या गोष्टीचा आनंद आहे की HR रिफॉर्म्समध्ये आता देशामध्ये आपण पहिल्या क्रमांकावर आहोत. सर्वात चांगले रिफॉर्म्स आज आपल्या राज्यामध्ये झालेले आहेत. आपल्या सर्वांना कल्पना आहे की खरं तर शासन जे चालतं हे नियमाने चालतं. अनेक वेळा नियम इतके स्टॅटिक होऊन जातात, म्हणजे एखाद वेळेस जर माझ्या पत्नीने मला विचारलं की उद्या माझ्या माहेरी जेवायला जायचं आहे का, तर मला विचारण्याचा मोह, तो GR काढलाय का, तर मी जाईल जेवायला, नाही तर जाणार नाही.
असं आपलं इतकं स्टॅटिक अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सगळी व्यवस्था होते आणि हळूहळू व्यवस्था कशा करताय हे आपण विसरून जातो आणि फक्त नियमांमध्ये अडकलेले असतो, टिकमार्क करण्यामध्ये अडकलेले असतो. अशाच काहीशी परिस्थिती ही आपल्याला शासनामध्ये पाहायला मिळते. इतका मोठा ह्युमन रिसोर्स, पण त्या ह्युमन रिसोर्सच्या मॅनेजमेंटची व्यवस्था मी सहज बघत होतो की आत्ता आपण जे काही सगळं वापरतोय किंवा ते मगाशी पोथ्या काही आम्हाला दाखवल्या, म्हणजे आताच्या अधिकाऱ्यांचे रेकॉर्डही पोथ्यांसारखे झालेले आहेत जुन्या. म्हणजे कधीचं ते अधिकारी आता सर्विंग आहेत, पण असं वाटतं की ते 1935चंच ते काही रेकॉर्ड आहे का, इतकं असं जुनं झाल्यासारखं ते रेकॉर्ड. तर मला असं लक्षात आलं की बेसिक याचं आर्किटेक्चर 1935चं आहे आणि 1935च्या आर्किटेक्चरवरच आपण संपूर्ण आपला HR चालवतोय. काही थोडे बदल आले, काही थोडं डिजिटायझेशन झालं, पण ते अगदी लिमिटेड झालं. त्यापेक्षा जास्त आपण काही करू शकलो नाही. खरं म्हणजे पहिल्यांदा तर इंग्रजांच्या काळात ज्यांनी प्रशासनात हे आणलं त्यांनाही धन्यवाद द्यावे लागतील, कारण ठीक आहे गेले 25-30 वर्ष सोडले तरी इट हॅज सर्व्ड इट्स पर्पज फॉर ॲटलीस्ट 60 इयर्स. 60 वर्ष ते आर्किटेक्चर चाललं आणि मग ते आता कोलॅप्स होणं सुरू झालं. पण आता या गोष्टीची आवश्यकता होती की हे रिफॉर्म्स आपण केले पाहिजेत, कारण ज्या वेगवेगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघितल्या, सर्व्हिस रेकॉर्ड्स कोणाचे ठीक नाहीत. अनेक वेळा निवृत्तीच्या वेळेस 1 वर्ष आधी, म्हणजे अनेकदा अधिकारी सांगतात की जरा शेवटचं 1 वर्ष मंत्रालयातच काम करतो, कारण माझी सर्व्हिस बुक वगैरे सगळं नीट होऊन जाईल तर निवृत्तीच्या वेळी प्रॉब्लेम येणार नाहीत. म्हणजे मंत्रालयात काम करण्याचं मोटिवेशन काय आहे, तर मोटिवेशन हे आहे की इथे असताना सर्व्हिस बुक जरा सगळं नीट झालं, काय राहिलेले कागदपत्र एकत्रित केले तर इतके वर्ष मी जी सेवा केली त्या सेवेकरता मला पेन्शन मिळेल, नाही तर वर्षभर मी देखील चक्रा मारत राहील, तेव्हा मी सेवा केली मला पेन्शन द्या. तर अशा पद्धतीचं जे काही आपलं संपूर्ण कार्य, किंवा मगाशी ज्याचा राधा मॅडमने उल्लेख केला की एखाद्या कर्मचाऱ्याच्या अधिकाऱ्याच्या जीवनामध्ये जे काही मोटिवेशन्स असतात त्यातलं एक मोटिवेशन हे प्रमोशन असतं. कोणाच्याही जीवनात असतं की आपण चांगलं काम केलंय, आता आपला अधिकार आहे ते आपल्याला मिळालं पाहिजे. पण जर 40 हजार कर्मचारी छोट्या छोट्या कारणाने प्रमोशन करता त्या ठिकाणी जर प्रलंबित असेल, त्यांना मोटिवेशन काय आहे, वर्कचं मोटिवेशन काय आहे? आणि इतक्या मोठ्या सिस्टीममध्ये डिमोटिवेटेड अशा प्रकारचा ह्युमन रिसोर्स घेऊन कोणची सिस्टीम काम करू शकते? त्यामुळे चाललंय तसं चाललंय, या पद्धतीनं आपण जे काही काम त्या ठिकाणी करत होतो त्याच्यामुळे अनेक लोकांचे अपार त्या ठिकाणी नाहीत. म्हणजे मला मध्यंतरी मॅडमनी ज्यावेळेस ब्रीफिंग दिलं त्यावेळी सांगितलं की इतक्या लोकांचे तर याकरता अडले आहेत की आता अपार नाहीत, आणि आता त्याची सिस्टीम इतकी रिजिड आहे की ज्यांनी लिहायचे ते रिटायर झाले आहेत, काहींनी लिहिले तर ते कुठे आहेत हे माहिती नाही, ते सापडत नाहीत. त्यामुळे आता पुन्हा ती सगळी सिस्टीम करून आणि मग त्यांच्याकरता ते सगळं क्रिएट करा, मग त्यांचं प्रमोशन होईल. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी कुठेतरी ट्रान्सफॉर्म करण्याची आवश्यकता होती आणि म्हणून ही सगळी जर्नी सुरू झाली. विशेषतः आपल्याकडे माहिती आहे आपण GRनी चालतो, मगाशी मी सांगितलं, आणि आपण इतके GR काढतो आणि मग अनेक वेळा जर एकाच विभागामध्ये एकाच विषयाचे GR आपण पाहिले तर ते एकमेकाला कॉन्ट्रॅडिक्ट करणारे 10 GR आपल्याला पाहायला मिळतात. कारण GR ही जरी आपली इन्स्टिट्यूशनल मेमरी असली तरी ती स्टॅटिक मेमरी आहे. एक GR काढताना 2 GR आधीचा GR काय होता आपल्याला माहिती नाही आहे, कदाचित मागचा माहिती आहे. अर्थात त्याच्यामध्ये आपली एक पद्धती चांगली आहे, अनेक वेळा GR काढताना या GRद्वारे आपण जुने सगळे GR रद्द करतो, त्यामुळे तोच मग गॉस्पेल ट्रूथ होतो. पण असं प्रत्येक वेळी आपण करत नाही, आणि म्हणून मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे सगळे GR एकत्रित होणं,
त्याचा मास्टर GR तयार होणं, अशा मला असं वाटतं की एक प्रकारे इतकं मोठं धनुष्य पेलायचं होतं. पण या सगळ्या गोष्टी आपल्या ज्या काही GPR आहेत, कारण सगळ्या प्रोसेसेस जेव्हा आपण तयार केल्या त्यावेळच्या आपल्या आवश्यकता आणि आजची परिस्थिती, त्यावेळचे उपलब्ध असलेले टूल्स आणि आजचे टूल्स, या सगळ्या गोष्टींमध्ये इतका परिणामकारक बदल झालेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या प्रोसेसेसचं रिइंजिनिअरिंग करणं हे देखील अत्यंत आवश्यक होतं. आणि मग हा जो काही 2 वर्ष प्रवास चालला, इतक्या मोठ्या प्रमाणात खरं म्हणजे त्याचं नेतृत्व आपले ACS GADनी केलं, अतिशय उत्तम केलं. आपले मुख्य सचिव असतील किंवा सगळ्या विभागांचे सचिव असतील, या सगळ्या विभागांच्या सचिवांनी त्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्ड केलं. आणि त्यांनीच नाही तर शेवटी सचिव तर हेड असतातच, पण त्याच्या खालची टीम महत्त्वाची असते की ज्या टीमनी हे सगळं डेटा कलेक्शन करणं, कोलेक्ट करणं, त्याच्यामध्ये सुधारणा करणं, त्या सगळ्यांनी खूप चांगलं काम केलं. आणि अर्थातच आमचं कार्यालय देखील पूर्णपणे याच्यासोबत काम करत होतं. क्लोज कोऑर्डिनेशनमध्ये शिखर परदेशी असतील किंवा आमचे तेव्हाच्या ACS असतील, आताचे ACS असतील, असे सगळे हे सातत्याने यामध्ये क्लोज कोऑर्डिनेशनमध्ये काम करत होते. आणि ज्या काही टप्पे आपण ठरवले होते त्या प्रत्येक टप्प्याला मला असं वाटतं की अपेक्षेप्रमाणे खूप चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी झालं. आणि त्यातनं हे सगळं इव्हॉल्व होत गेलं. आणि आज आपण बघितलं की जे काही लॉन्च आपण केलेले आहेत ते खूप चांगले आहेत. म्हणजे आता सर्व्हिस बुकपासनं तर म्हणजे एक थोडक्या शब्दात सांगायचं झालं तर एखाद्या कर्मचारी ज्यावेळेस आपला सिलेक्ट होतो त्याचं सिलेक्शनचं जे पत्र आहे त्या पत्रापासनं तर तो रिटायरमेंट ज्यावेळेस घेतो तर रिटायर होत असताना त्याला जे काही द्यायचं आहे त्याचं पत्र किंवा त्याला जे काही त्या फॉर्मॅट मध्ये त्याला जे काही मिळणार आहे, या सगळ्या गोष्टीचं एक अतिशय सीमलेस अशा प्रकारचं आर्किटेक्चर आपण तयार केलं. आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी वेळेवर होत राहतील असं कनेक्टेड आर्किटेक्चर हे या ठिकाणी तयार झालेलं आहे. त्याचं पत्र ज्यावेळेस आपण इश्यू करू त्या पत्रापासून त्याचा जो जर्नी सुरू होईल, त्यांनी घेतलेलं कुठली सुट्टी असेल तर ती रजिस्टर होईल, त्याला जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे फायदे आहेत ते रजिस्टर होत जातील, त्याच्याकरता किंवा त्या केडरकरता घेतलेला जो निर्णय आहे तो होत राहील. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत आता नव्याने एंट्री करायची आवश्यकता नाही आहे, तर त्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक त्याच्या बुकवर एंटर होत जातील, ते बिल्डअप होत जाईल. आणि केवळ त्याच्या जर्नी करता नाही तर आपल्या एकूण HR मॅनेजमेंट करता ही संपूर्ण व्यवस्था अतिशय चांगल्या प्रकारे डायनामिकली आपल्याला वापरता येईल. त्यातनं जो आपला अधिकारी कर्मचारी आहे त्याच्याकरताही हा एक चांगला एक्सपिरियन्स असेल, त्यालाही आपलं स्वतःचं जीवनाचं प्लॅनिंग करण्याकरता त्यातनं एक चांगल्या पद्धतीचा फायदा मिळेल. आणि एकूणच आपल्या प्रशासनाला गतिमान करण्याकरता ज्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी या सगळ्या एक्सपिरियन्समुळे आपल्याला करता येतील. आणि अर्थातच यामध्ये याचे जे वेगवेगळे व्हर्जन्स आपण चालू केलेले आहेत, मोबाईल व्हर्जन आहे, मगाशी आपण जसं बघितलं की तुम्हाला मोबाईल व्हर्जनवर त्या ठिकाणी स्वतःचं तर सगळं मॅनेजमेंट करताच येईल, प्लस त्याच्यासोबत आपल्याला अर्जंट फाईल्सच्या संदर्भातली काही त्या ठिकाणी कारवाई करायची असेल तर ती देखील आपल्याला त्या माध्यमातून करता येईल. याचा दुसरा अर्थ असा आहे की आता सुट्टीच्या दिवशीही समजा आम्हाला कोणी सांगू शकणार नाही की त्या दिवशी सुट्टी होती, आम्ही शनिवारी पण फोन करून सांगू की आता हे अप्रूव्ह करून टाका आणि तुम्हाला ते मोबाईलवर अप्रूव्ह करावं लागेल. तर त्याच्यामुळे आता तो एक आपली ती काय म्हणतात थोडी स्वतंत्र आपलं कमी होईल. पण मला असं वाटतं की त्यातनं आपल्या कामाची एफिशियन्सी जी आहे एफिशियन्सी देखील निश्चितपणे वाढणार आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही असिस्टंट तयार झालेले आहेत, या असिस्टंट आहेत, चॅटबॉक्सेस आहेत, याचा फायदा असा आहे की ओव्हरऑल आपल्याला सगळ्या मॅनेजमेंट करता आता कुठली गोष्ट शोधायची आवश्यकता नाही आहे. आपल्या सर्च इंजिनमध्ये गेलं की सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांनी आपली एफिशियन्सी खूप वाढणार आहे. मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीनं याचं जे डिझाईन झालेलं, मी NICचं देखील अतिशय मनापासून अभिनंदन करेन. कारण जसं मॅडमने सांगितलं की इट वॉज
एव्हर इव्हॉल्व्हिंग अशा प्रकारचा प्रोजेक्ट होता आणि मला असं वाटतं की हे आता तुम्ही केल्यामुळे आता देशभरामध्ये याचं रेप्लिकेशन करण्याकरता NICला त्याचा निश्चितपणे फायदा होईल आणि या सगळ्या असिस्टंट्सच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीचं हे कार्य आपल्याला करता येईल. यामध्ये विशेषतः आपण बघितलं की काही गोष्टी ज्या तयार केलेल्या आहेत म्हणजे मेंटॉर मेंटी याला केवळ आपण मेंटॉर मेंटीच्या रूपानं बघण्याचं कारण नाही, तर इट इज क्रिएटिंग अ न्यू इन्स्टिट्यूशनल मेमरी. कारण कोणी केलेलं काम हे आपल्याकडे डॉक्युमेंट करून ठेवण्याची पद्धत नाही. म्हणजे समजा 2015ला आलेल्या दुष्काळात आपण काय काय केलं याचं डॉक्युमेंट नाही आहे. हा मेमरी याकरता आहे की अजून ते अधिकारी आपले कार्यरत आहेत, ते रिटायर झालेले नाहीत, पण ते रिटायर झाल्यानंतर मात्र आपल्याकडे कुठलीही सिस्टीम नाही आहे. त्यानंतर त्यांनाच फोन करून विचारावं लागेल की ते 15ला आला होता तर मग तुम्ही सांगोल्याला काय केलं होतं, मग तिथे चारा डेपो कुठे बनवला होता, मग कुठल्या भागात ते झालं होतं, असं आपल्याला त्याचा ते त्यांना विचारल्याशिवाय आपल्याला ते समजणार नाही. पण आता एक प्रकारची या सिस्टीममुळे आपण एक इन्स्टिट्यूशनल मेमरी देखील तयार करतो आहोत की जे काही बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत त्या सगळ्या बेस्ट प्रॅक्टिसेस त्या ठिकाणी एक प्रकारे डॉक्युमेंट होत आहेत, त्याची रिपॉझिटरी तयार होते आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं परम्युटेशन कॉम्बिनेशन देखील आपल्याला करता येणार आहे. इतके अधिकारी इतकं चांगलं काम करत असतात, पण त्यांनी केलेलं जे काम आहे ते त्या काळापुरतं आपण लक्षात ठेवतो. कधीतरी एखादा आपला गतिमानता पुरस्कार वगैरे असा त्यांना देतो, परंतु त्यानंतर फार काळ ते काम काही कोणी लक्षात ठेवत नाही. दरवेळेस रिइन्व्हेंटिंग द व्हील अशा पद्धतीनं आपण काम करत असतो. पण मला असं वाटतं की या पद्धतीमुळे त्याचंही चांगल्या पद्धतीचं डॉक्युमेंटेशन आपण करू शकू आणि त्यातनं ज्यांना बेस्ट प्रॅक्टिसेस रेप्लिकेट करायचे आहेत किंवा नेहमी आपण असं म्हणतो की यू हॅव टू बिल्ड ऑन इट. सो एखादी बेस्ट प्रॅक्टिस आपण बघितल्यानंतर आताच्या परिस्थितीमध्ये त्यापेक्षा चांगलं काय करता येईल, त्याच्यामध्ये काही राहिलं होतं का, काही लॅकुनाज होते का, ते दूर कसे करता येतील याचाही विचार हा आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी करता येतो. आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या ज्या काही व्यवस्था आपण या ठिकाणी उभ्या केलेल्या आहेत, मोबाईल ॲप्स असतील किंवा संपूर्ण या ठिकाणचं मेंटॉर मेंटी पोर्टल सारखं पोर्टल असेल आणि सगळ्या गोष्टी पोर्टलवरही आहेत आणि मोबाईलवरही अवेलेबल आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना आपली गती वाढवण्याकरता खूप चांगला यातनं फायदा मिळणार आहे. एकच छोटं उदाहरण मी सांगतो की आत्ताच आपल्याकडे गेल्या काही दीड वर्षामध्ये आपल्या शिक्षण विभागामध्ये एक जो काही घोटाळा आपल्या लक्षात आला की कसं आपल्याकडे होतं आंधळ दळतं कुत्रपीठ खातं असं आपण नेहमी ऐकायचो. तशा पद्धतीनं ज्यावेळेस या लोकांनी आपलं जे काही सेवार्थमध्ये जे काही घोटाळे झाले आणि लोकांनी आपल्या सिस्टीममध्ये जाऊन त्या ठिकाणी ज्याची कधी नियुक्ती झाली नव्हती त्याला नियुक्त करून टाकलं, ज्याची नियुक्ती आज झाली होती त्याला 5-5, 7-7 वर्ष मागे जाऊन त्याचे जे काही कागदात ते क्रिएट केले आणि त्याचे पैसे पण काढून टाकले. म्हणजे 1000-1000, 2,000, 5,000 शिक्षक की जे कधी लागलेच नाहीत किंवा ज्यांना आपण लावलंच नाही किंवा ज्यांचं आपल्याकडे मान्यताच नव्हती, पण ते लागले आणि ते पगारही घेत आहेत. ही जी काही आपल्या म्हणून मी म्हटलं की समटाइम्स अ सिस्टीम कोलॅप्सेस बिकॉज ऑफ इट्स वेट, हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. आणि म्हणून या सगळ्या सिस्टीम्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे. मगाशी आपण बघितलं की ब्लॉकचेन. आज प्रत्येक व्यक्तीचे जे काही सर्टिफिकेट्स आहेत हे डिजिलॉकरला जात आहेत, ब्लॉकचेन्स तयार होत आहेत. अगदी आपण नियुक्तीच्या काळात बघितलं की काही लोकांना स्पोर्ट्स कोट्यातनं आपण नियुक्त केलं. आता लक्षात येत आहे की त्यांनी जे सर्टिफिकेट दिलं त्या स्पर्धाच झालेल्या नाही आहेत किंवा ज्यांना त्यांनी सर्टिफिकेट दिलं ते असोसिएशनच बोगस आहेत, ते अस्तित्वातच नाही आहेत. म्हणून आपल्या एवढ्या मोठ्या सिस्टीममध्ये टू कीप अ ह्युमन आय इज इम्पॉसिबल. ही सिस्टीम जर चांगली चालवायची असेल तर त्याला अशा पद्धतीचे HR रिफॉर्म्स करून त्याला डिजिटाइज पद्धतीनं AIचा वापर करून आपण जर केलं तर मला विश्वास आहे की सिस्टीम चांगली होईल,
सिस्टीम पारदर्शी होईल, सिस्टीम एफिशियंट होईल आणि शेवटी कुठल्याही कर्मचाऱ्याला आपली सिस्टीम आपल्याला न्याय देते की नाही, काम तर सगळे करतात पण आपली सिस्टीमच आपल्याला रिस्पॉन्ड करत नाही, ती न्याय देत नाही असं वाटलं तर त्याला कुठलंही मोटिवेशन उरत नाही किंवा काम करत असताना जो उत्साह आपल्याला वाटला पाहिजे तो वाटत नाही. तर ती सगळी पारदर्शिता या सगळ्या सिस्टीममधनं या ठिकाणी तयार झालेली आहे. म्हणून आज जी सादरीकरण झाली ती इतकी सुंदर झाली. मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, कारण जेव्हा आपण काहीतरी करतो त्यावेळी तो सांगण्याचा जो उत्साह असतो तो त्यात दिसत होता. म्हणजे कुठल्या तरी म्हणजे विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट तुम्ही दिला तसा, ऑल ड्यू रिस्पेक्ट टू ऑल अवर कन्सल्टंट्स, पण इट वॉज नॉट जस्ट कन्सल्टंट ड्रिवन. हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. त्या सिस्टीममध्ये काम करणारे ज्यावेळेस सिस्टीम समजून ती सिस्टीम नीट करतात त्यावेळी ती खऱ्या अर्थानं नीट होते. आणि आता तर आपण गेल्या काही जे काय आपण वेगवेगळे रिपोर्ट्स तयार केले किंवा वेगवेगळे आपल्या ज्या स्ट्रॅटेजीज तयार केल्या त्यात तर माझ्या लक्षात असं आलेलं आहे की जेवढं ज्ञान हे आपल्या अधिकाऱ्यांकडे असतं ते इतरांकडे नसतं, कारण आपल्याकडे ग्राउंड रिॲलिटी माहिती असते, तिथे काम केलेलं असतं, शॉर्टकमिंग्स माहिती असतात, एखादी सिस्टीम चालू शकते की नाही आपल्याला माहिती असतं. फक्त ते सगळं एका नीट व्यवस्थेत बसवणं हे कदाचित आपल्याला येत नसतं. आणि म्हणून मी खरोखर सगळ्यांचं अभिनंदन करतो की अतिशय मनापासून कामही केलं, अतिशय मनापासून सगळ्यांनी प्रेझेंटेशन्स देखील या ठिकाणी केले. ते उत्तम अशा प्रकारचे प्रेझेंटेशन्स होते. त्यातनं खरोखर काय परिणाम त्यातनं आपण साधतो तो परिणाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि म्हणून या सगळ्या टीमचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. अनेक लोक याच्यामध्ये असे असतील की ज्यांनी काम केलं आहे पण त्यांचं कदाचित नाव आलं नसेल, त्यामुळे अशा सगळ्यांचं देखील तुम्ही माझ्या वतीनं मॅडम सगळ्यांना कन्व्हे करा की वी आर व्हेरी हॅपी अबाउट ऑल दीज रिफॉर्म्स. आणि हे जे काय आज EHRMS आपण सुरू केलेलं आहे इट्स अ पाथ ब्रेकिंग स्टेप आणि फार चांगलं काम तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे. खरं तर मला असं वाटतं की मी राधा मॅडमचं याकरता विशेष अभिनंदन करेन की यापूर्वी अनेक वेळा GADत अनेकांनी चांगलं काम केलं पण त्या अशा होत्या की ज्यांनी त्यांना अर्थातच आपल्या केंद्र सरकारने तिकडे बोलवणं केलं होतं आणि त्यांना चांगलं पद देखील त्या ठिकाणी द्यायचं होतं. तसं आम्हालाही सांगितलं होतं की आता यांना ठेवलं तुम्ही आता परत पाठवा, पण त्यांनी हा निर्णय केला की नाही, हे काम मी हातामध्ये घेतलं, हे पूर्ण केल्याशिवाय मी जाणार नाही. आणि त्यांनी तो निर्णय करून आणि या ठिकाणी या कामाच्या पाठीमागे पूर्ण शक्ती आपली लावली. म्हणून मी त्यांचं विशेष अभिनंदन करतो. मला विश्वास आहे ही उत्तम सुरुवात आपण केली आहे. एका अतिशय चांगल्या एका स्तराला आपण गेलो आहोत. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दिस इज अ बिगिनिंग. म्हणजे चांगल्या गोष्टीचं काम आपण केलेलं आहे, त्याचा प्लॅटफॉर्म आपण बिल्ड केला आहे. आता बेस्ड ऑन दिस प्लॅटफॉर्म आपल्याला अनेक गोष्टी बिल्ड करायच्या आहेत. त्या बिल्ड करण्याकरता आपल्या सर्वांना मी खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि असंच आपलं कार्य पुढे जात राहावं अशी ईश्वराला प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.